थोड्याशा गाळात काहीतरी उत्तर द्यायचंय त्यांना. नाही, मला असं वाटतंय की एबीपी माझाच्या सगळ्याच निवेदकांना किंवा एकूण सगळ्याच चॅनलच्या निवेदकांना गोष्ट कळली असेल की तुम्ही काहीही प्रश्न विचारला तरी माहितीतल्या सगळ्या प्रवक्त्यांचं एकतर महिमामंडन करण्यामध्ये अर्धा वेळ जातो आणि अर्धा वेळ इतरांना शांतपणे शिकवण्यामध्ये जातो. मूळ मुद्द्याला कधीही उत्तरं दिली जात नाहीत. मूळ मुद्दा हा आहे की एकूण सध्या भाजपाची जी एक कार्यपद्धती झालेली आहे की कुठलाही एक पक्ष घ्या, त्या पक्षातले अर्धे अधिक लोक फोडा, अर्धे लोक फोडून त्याच्यातल्या एकाला नेता करा आणि त्या पक्षावर तो त्याचाच क्लेम झाला पाहिजे. तो पक्ष आम्हीच कसे ओरिजिनल आहोत हे त्याने सांगितलं पाहिजे. मग स्वायत्त यंत्रणा त्याच्या मदतीला ठेवा. 4-4, 5-5 वर्ष ती केस कोर्टामध्ये चालू द्या आणि तरीही त्या बिचाऱ्याने तेवढ्यातनं जरी तो उभा राहिला आणि त्याने पुन्हा माणसं निवडून आणली तर त्या माणसांना इतकं हैराण करून सोडा की त्याला कुठला निधी मिळाला नाही पाहिजे, त्याच्या मागे सगळ्या प्रकारच्या चौकशांचा ससेमिरा लागला पाहिजे. बाय द टाइम 22 वर्षा अगदी ज्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता आणि जे त्यांच्याकडे आले ते मात्र सगळे स्वच्छ होतील. ही जी सगळी कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमुळे कुठल्याही पक्षात म्हणजे टीएमसी सारखा पक्ष असेल किंवा कुठल्याही पक्षात आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी, मग टीएमसी, कदाचित उद्या त्यांच्यामधला आपही असू शकतो, कुणी त्या सगळ्यातनं सुटलेलं नाहीये. परंतु ही लोकशाही नाही. याचा स्पष्ट अर्थ हा आहे की आधी भाजपला लोकांची माणसं चोरण्यात रस होता, पुन्हा तेच शिंदे करताहेत की ज्यांना स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास नाहीये, ज्यांना स्वतःच्या गुणवत्तेने आपण रुची असणं हे एक राजकारण आहे शेवटी. पण काय असं नेमकं कारण आहे निधी